यस. संदीप, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तू इन्फोटेक डिजिटल मार्केटिंग क्लासेसचं तुला रेफरन्स कुठून भेटलं आणि आता सध्या तुझ्या अगोदरची पहिली तुझी जर्नी सांग, तू काय करत होता ते. माझा मित्राने मला रेफरन्स केला, प्रवीणने, की त्याने पण इथे इन्फोटेक मध्ये क्लास अटेंड केले. त्यानंतर त्याला चांगलं पॅकेज भेटलं. मग त्याला बघून की मी पण इन्स्पायर झालो की याने इतकं केलं कमी टायमामध्ये. आणि मला पण थोडी आवड वाटते की मार्केटिंग मध्ये डिजिटल, आणि आता मी सध्या काम करतोय डिजिटल मार्केटिंग मध्ये. ठीक आहे. आणि तू ह्याच्या अगोदर काय करत होता? मी एसेंचर कंपनीमध्ये कामाला होतो, बॅक ऑफिस मध्ये. बर. आणि आता सध्या डिजिटल मार्केटिंग जे तू क्लास केलं त्याच्यामुळे तुला काय फायदा झाला? म्हणजे आपलं क्लासची जर्नी कशी वाटली तुला? बाबा 2 महिने क्लास, 4 महिने इंटर्नशिप केली, याच्यामध्ये तुला काय काय फरक पडला? 2 महिने क्लास केला तेव्हा सर्व डाऊट वगैरे सॉल्व्ह करायचे सर. जे काही मदत लागायची ते सांगायचे, एनी टाइम कॉल करायचे त्यांना आणि ते मदत पण करायचे. आणि त्यानंतर मग 4 महिने इंटर्न केली तेव्हा हँड्स ऑन प्रॉपर भेटलं. ते लाईव्ह क्लायंट होते, त्यामुळे मला प्रॉपर कळालं की लाईव्ह क्लायंट कसा हँडल करावा, किंवा तिथे म्हणजे प्रॉपर बजेट वगैरे होतं, पैसे स्पेंड होत होते, त्यामुळे कळायचं. बरोबर. आणि आता तुझी जी पहिली डिजिटल मार्केटिंग मध्ये आल्यापासून आणि पहिल्या जर्नीमध्ये काय फरक आहे तुझा? म्हणजे आता पहिलं जे जॉब होतं ना, ह्या जॉब मध्ये काय फरक आहे? पहिल्या जॉब मध्ये फोकस नव्हता की फ्युचर मध्ये काय करावं. ते बॅक ऑफिस असल्यामुळे फ्युचर काय नव्हतं त्यामध्ये, एक नॉर्मली काम वगैरे. पण आता यामध्ये मला स्किल भेटले, तर मी हे माझे स्किल घेऊन पुढे कुठे पण जाईल, चांगलं पॅकेज मिळेल मला अजून. बरोबर. आणि आता बऱ्याच मुलांचा असा प्रश्न असतो की आता तुझं क्वालिफिकेशन काय झालंय? ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन कशामधून केलंय? कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन केलंय. अकाउंटिंग मध्ये तुलाही माहिती आहे की त्या लेवलचं पॅकेज नाहीये. म्हणजे नॉर्मली तू जरी 5-6 वर्ष 10 वर्ष जरी जॉब केलं तर तुला पॅकेज त्याच लेवलचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर पॅकेज भेटू शकत नाही. एक लिमिटेशन लेवल तो थांबतोय. बरोबर. आता नॉर्मली तू ऑनलाईन, बऱ्याच मुलांचं असं असतं की सर मी मुंबईला आहे, मग मुंबईमध्ये ऑनलाईन कसं करू? मग तू लोकांना काय सांगशील की बाबा ऑनलाईन केलं चांगलं की ऑफलाईन केलं चांगलं? ऑनलाईन केलं तरी बेस्टच आहे ते सर, कारण की प्रॉपर आपल्याला सपोर्ट भेटतो. खूप जणांना असं वाटतं की ऑनलाईन केलं तर सपोर्ट भेटणार नाही, आपले डाऊट वगैरे सॉल्व्ह होणार नाहीत. मेन टायमाला ऑफलाईन असलं की होतात डाऊट सॉल्व्ह, असं क्वेश्चन असतात मनामध्ये. पण माझ्या मनात पण भरपूर असे क्वेश्चन होते जॉईन होण्याच्या अगोदर, पण असं काहीच नाहीये. सर्वांची हेल्प वगैरे भेटते प्रॉपर ऑनलाईन असलं तरी पण. बरोबर. आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवलं जातं, कारण ऑफलाईन मध्ये काय होतं, व्हाईट बोर्ड असेल वगैरे ह्या गोष्टीवर तुम्हाला क्लिअर केलं जातं, पण ऑनलाईन मध्ये पूर्ण स्क्रीन मध्ये प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलं जातं. बरोबर. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पण येतं. आता नॉर्मली तुला जर विचारलं कोणी बाबा ठीक आहे तुझं ड्रीम काय आहे पुढे 5 वर्षात, पॅकेज कितीपर्यंत जायचं तुझी इच्छा आहे? जाईल 7-8 लाख तरी, त्याच्यापेक्षा जास्त. बरोबर. नॉर्मली जर कष्ट केलं तर. आणि ह्याच्यामध्ये तुला असं जाणवलं का, तू ज्यावेळेस टीम बरोबर काम करतोय, तुझं जे नॉलेज आहे, तुला जे शिकवलेलं नॉलेज आहे ते त्यांच्यापेक्षा बेटर होतं की तुझं चांगलं होतं? तुला काय वाटतंय? आता ऑलरेडी तिथं जॉईन झालं, तिथं टीम पण आहे ना डिजिटल मार्केटिंगची. मग तुला काय वाटतं की बाबा हा सर मला त्या लेवलचं नॉलेज आलंय वगैरे असं काय? हो, त्यांच्यापेक्षा चांगलं नॉलेज आहे मला असं वाटतं. आणि नॉर्मली लीड कमी आणि माझे लीड जास्त आलं, परफॉर्मन्स माझा चांगला होता त्यांच्यापेक्षा. बरोबर. इव्हन एजन्सी असून सुद्धा. हो. म्हणजे नॉर्मली तुला त्या लेवलचं शिकवलं, कारण की आपलं पूर्ण बेसिक ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग याच्यात कव्हर होतं. बरोबर. आणि इथून पुढे तुला सपोर्ट केला जाईल. जरी काय वाटलं तर तुम्ही कनेक्ट पण करता लीड जनरेशन वगैरे काही झालं तरी त्याचबरोबर. आणि तू मुलांना, बाकीच्या लोकांना काय सजेस्ट करते की डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे का बीकॉम करून तुम्ही अकाउंटिंग मध्ये जाईल? तुला काय वाटतं? नाही, मी तर सजेस्ट करेल डिजिटल मार्केटिंग करा, ते पण टेक मधून, कारण की एनी टाइम सपोर्ट मिळतो. आता मी पण कधी मला जर अडचण आली कामामध्ये तर मी राजकुमार सरांना लगेच कनेक्ट करतो, ते पण एनी टाइम येतात, अवेलेबल होतात आणि डाऊट सॉल्व्ह करतात माझे. बरोबर. चालेल. असं कुठे भेटत नाही की दुसऱ्या एजन्सी मधून किंवा क्लासेस मधून केलं तर एनी टाइम सपोर्ट नाही भेटणार आपल्याला, पण टेक मध्ये भेटतो असं. बरोबर. चालेल, काय हरकत नाहीये. तुझ्या पुढील प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा असतीलच. आणि काय वाटलं तर आम्ही सपोर्टला आहे, कारण तुला आम्ही सजेस्ट केलं होतं, आम्ही तुला सांगितलं होतं की पुढे पण तुला आम्ही आहे सपोर्टला. बिंदास राहा, प्रामाणिकपणे कर, पुढचे 5 वर्ष व्यवस्थित काम कर, सक्सेस होऊन जाशील. ठीक आहे. चालेल. आमच्याकडून तुला शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. ओके, चल, थँक्यू, बाय.